पुण्यातील काही तरुणांना सुट्टी मिळाली. त्यांनी ठरवलं फिरायला जाऊयात. अनिल आंबेकर, गोविंद आंबेकर, तुकाराम बोरुडे, तुकाराम तुपेकर, हरिओम बोरुडे नावाचा 11 वर्षांचा मुलगा असे 5 जण जाऊयात हे नक्की झालं. कंपनीत काम करत होते त्या कंपनीचे सुपरवायझर गीते यांच्याकडे स्वतःची कार होती. त्यामुळे त्यांनी आपल्या साहेबांना सोबत यायची गळ घातली. साहेबही तयार झाले. या तरुणांनी हरिश्चंद्र गडावर रील्स पाहिले होते. हिरवळीनं नटलेला गड, कोकण कडाचा विस्तीर्ण परिसर, आजूबाजूला वाहणारे धबधबे हे सगळं त्यांना रील्समधून दिसले. त्यामुळे त्यांनी हरिश्चंद्र गडावर जायचं नक्की केलं. 1 तारखेच्या सकाळी 10-10:30च्या सुमारास हे 6 जण लोहगावमधून निघाले. 1 तारखेच्या दुपारी साधारण 2:30 वाजता हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी पोहोचले. त्यांनी गड चढायला सुरुवात केली खरी, पण ते ना गडावर सुखरूप पोहोचू शकले आणि ना सुखरूप उतरू शकले. 2 दिवस भरकटलेल्या 6 जणांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरिश्चंद्र गडावर गेलेल्या 6 जणांसोबत नेमकं काय घडलं पाहूया या व्हिडिओमध्ये. 1 ऑगस्टला 2:30च्या सुमारास हे 6 जण हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी पोहोचले. थोडाफार नाश्ता केला आणि खिरेश्वर मार्गाने गड चढायचं ठरवलं. गड गाठायचा म्हणजे 10-12 किलोमीटरचा पल्ला. आजूबाजूला जंगल, नवख्या माणसाला सहज 5-6 तास लागणार. 6 जण गडाच्या वाटेने चालत होते. प्रचंड धुकं पडलेलं, सतत पाऊस सुरू होता, वेगाने वारे वाहत होते, पण एकमेकांच्या आधारांना त्यांनी तोलारखंड पार केली. चढायला सुरुवात करायलाच उशीर झाल्याने ठरवलं की गडावर पोहोचू आणि मुक्काम करू. अंधार पडायच्या आधी इथे गडाच्या बालेकिल्ल्यापासून साधारण 2-2.5 किलोमीटर अंतरावर होते. तिथं त्यांना डावीकडे जायचं होतं, पण पाऊस आणि धुक्यामुळे 10-15 फूट अंतरावरचे काहीही दिसत नव्हतं. वाढलेल्या गवतामुळं पायवाट दिसेनाशी झाली आणि डावीकडे जायच्या ऐवजी 6 जण गेले उजवीकडे. 2-2.5 तास चालल्यानंतर यांच्या लक्षात आलं की आपण रस्ता चुकलो. त्यांनी योग्य रस्ता शोधायचे प्रयत्न केले, पण अंधार, धुकं, पाऊस या गोष्टींमुळे रस्ता शोधणं हे शक्य होत नव्हतं. रस्ता शोधण्याच्या नादात ते कड्याच्या टोकाला वेताळधार भागात पोचले, जिथून खाली फक्त दरी दिसत होती. जीवाच्या भीतीने हे थोडे मागे चालत आले आणि त्यांना एक कपारी दिसताच 6 जणांनी मिळून नक्की केलं की आजची रात्र या कपारीत काढू आणि उद्या सकाळी पुन्हा रस्ता बघू. पाऊस एक क्षणासाठी थांबला नव्हता. या 6 जणांजवळ खायला थोडेफार बिस्किट पुडे, जे कधीच संपलेले. मोबाईलला रेंज नव्हती. मुसळधार पाऊस, चालून झालेली दमछाक आणि पोटात नसलेला अन्नाचा कण. अशा परिस्थितीत या 6 जणांनी 1 तारखेची रात्र कशीबशी काढली. 2 तारखेची सकाळ 6-6:30च्या सुमारास त्यांनी रस्ता शोधायला सुरुवात केली होती. सगळ्यांच्या अंगात थंडी भरलेली. अशातच त्यांच्या गाडीनं हे सगळं हरिश्चंद्र गडावर आले होते. त्या बाळूगीतेला थंडीचा त्रास होऊ लागला. हातपाय वाकडे झाले. यातल्या काही तरुणांनी बाळूला आळीपाळीने पाठीवर घेत रस्ता शोधायला सुरुवात केली, पण जिथून शोधायला सुरुवात करायची त्याच ठिकाणी पुन्हा फिरून यायचं. 4 तास पायपीट केल्यानंतर 10-10:30 वाजता बाळूला दुसऱ्या मित्राच्या पाठीवर द्यायचं असं म्हणून खाली ठेवलं आणि जमिनीला टेकल्या बाळूचे डोळे पांढरे पडले. शरीर थंड पडू लागलं. त्यामुळे तब्येत बिघडलेल्या बाळूनं प्राण सोडला. उरलेल्या 5 जणांना दुपार व्हायला आली तरी रस्ता सापडला नव्हता. पोटात अन्नाचा कण नव्हता. सुरू होती ती पायपीट आणि पाऊस. त्यांनी बाळूच्या मृतदेहाला सोबत घेऊन रस्ता शोधायचं ठरवलं, पण रस्ता काही सापडत नव्हता. 11 वर्षांच्या मुलाचं काय होणार? हरिओमच्या अंगात शक्ती उरलेली नव्हती. सोबत असलेल्या 50शीतल्या मित्राला पाऊल उचलणं शक्य होत नव्हतं. तिथे त्यांना एक कपारी दिसली. या दोघांना थांबायला सांगून मृतदेह तिथेच ठेवला. बाकीचे रस्ता शोधायला निघाले. वेळ झपाट्याने पुढे सरकत होती. मदतीची काही चिन्ह दिसत नव्हती. तेवढ्यात त्यांना एक ग्रुप उतरताना दिसला. आशेचा पहिला किरण. आपण कसे अडकलो आहोत? आपल्यासोबतचा एक साथीदार मृत झालाय. सोबत फक्त एक 11 वर्षांचा मुलगा आहे. आमच्या पोटात अन्नाचा कण नाही. आम्हाला खाली जायचा रस्ता सांगा असं म्हणत त्यांनी त्या ग्रुपला सगळी हकीकत सांगितली. पण ग्रुपकडून उत्तर आला, दादा, आम्हीच रस्ता चुकलो आहे. ही एक वाट आम्हाला दिसली आहे, त्याबद्दलची खात्री नाही. आम्ही खिरेश्वरला पोहोचतो आणि तुमच्यासाठी मदत पाठवतो. आशेचा एक किरण दिसला होता. तोही फेल ठरला.
पण या गड उतरणाऱ्या टीमला रस्त्यात बाळू रेंगडे भेटले. बाळू रेंगडे म्हणजे हरिश्चंद्रगडाचे गाईड. गडावर मंदिरापाशी छोटेखानी हॉटेल असलेला, गडाच्या अंगा खांद्यावर मोठा झालेला माणूस, अडकलेले 5 जण, एकाचा मृत्यू याबद्दल माहिती दिली. त्यांना मदत करायचं ठरवलं. डेंगळे अडकलेल्या 6 जणांच्या शोधासाठी निघाले. खरं तर या गडाची प्रत्येक वाट त्यांच्या पायाखालून गेलेली, पण तरीही त्यांना 6 जणांचा ठिकाणच सापडत नव्हता. अशातच बाळू रेंगडेंना कुणीतरी मदतीसाठी ओरडत असल्याचा आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने जात त्या 6 जणांना शोधून काढले. संध्याकाळी 4च्या सुमारास बाळू रेंगडे या लोकांना भेटले. तेव्हा त्यांनी पाहिलेली परिस्थिती सुन्न करून टाकणारी होती. बाळूगीतेच्या मृतदेहाजवळ 5 जण बसले होते. 11 वर्षांच्या हरिओमचे डोळे पांढरे पडत चालले होते. 50शीतल्या मित्राच्या अंगात हालचालीचे प्राण देखील उरले नव्हते. बाळू रेंगडेंनी 5 जणांना सांगितले की मृतदेह इथेच ठेवून आपण खाली जाऊ. तुम्ही सुखरूप पोचलात की मृतदेह खाली आणता येईल. पण हा माणूस आमचा आहे, आम्ही याला सोडून कसं जाणार, असं म्हणत त्या तरुणांनी मृतदेहापाशीच थांबायचं ठरवलं. वातावरणामुळे परिस्थिती इतकी कठीण होती की गडाची प्रत्येक वाट माहिती असलेल्यांना सुद्धा आपण नेमके कुठे आहोत हेच माहिती नव्हती. तेव्हा बाळू यांनी हरिओमला, 50शीतल्या व्यक्तीला आणि आणखी एकाला सोबत घेऊन गडावर जायचं ठरवलं. जाताना त्यांना फॉरेस्ट ऑफिसर गौरव मेमाने आणि इतर वनाधिकारी भेटले. त्यांनाही मदतीला घेतलं. बाळू रेंगडे यांनी तिघांना गडावरच्या रामनाथ भोरमल यांच्या हॉटेलवर नेलं. त्यांना कपडे दिले, खायला अन्न दिले. हरिओमला इतका त्रास होत होता की तो बेशुद्ध पडेल या भीतीने बाकीच्या लोकांनी त्याला बोलते ठेवत झोपू दिले नाही. अन्न, ऊब आणि कपडे मिळाल्यानंतरही त्यांचा त्रास कमी होत नव्हता. तिकडे फॉरेस्ट ऑफिसर गौरव मेमाने आणि गाईड बाळू रेंगडे यांनी मदतीसाठी रेस्क्यू टीमला अलर्ट केलं. पण धुकं आणि पावसाचा जोर प्रचंड असल्याने उजाडल्याशिवाय रेस्क्यूला येऊ नका असे सांगितले. 2 तारखेच्या रात्री 3 जण आडोशाला पोहोचले, पण उरलेल्या दोघांनी मात्र सगळी रात्रभर पावसात आपल्याच मित्राच्या मृतदेहासोबत काढली. मग आला 3 ऑगस्टचा दिवस. सकाळीच बाळू रेंगडे चहा, नाश्ता, कपडे घेऊन उरलेल्या दोघांजवळ पोहोचले. गडावर आलेल्या 6 जणांचे नातेवाईकही खिरेश्वरपर्यंत पोहोचले, पण पाऊस, धुकं आणि वारा अजिबात कमी झाला नव्हता. आणि त्याच्यासोबतच्या तरुणांची रेस्क्यू टीम, पोलीस, वनविभागाचे अधिकारी, स्थानिक ग्रामस्थ यांनी रेस्क्यूसाठी 3 वेगवेगळ्या टीम्स केल्या आणि गडाकडे निघाले. त्यांनी भरपूर शोध घेतला आणि शेवटी त्यांना बाळू रेंगडे दिसले. गीते यांच्या मृतदेहासोबत रात्र काढणारे 2 तरुणही भेटले. मग पोलीस, वनविभाग आणि रेस्क्यू टीमने पटकन पावले उचलली. कधी खिरेश्वरचे ग्रामस्थ, कधी वनविभागाचे कर्मचारी, तर कधी पोलीस अधिकारी. प्रत्येकाने आळीपाळीने पाठीवर घेत तब्येत घालवलेल्या या दोघांनाही पायथ्याशी आणलं. तर दुसरीकडे बाळूगीतेंचा मृतदेह आणि इतरांना घेऊन पायथ्याशी पोचली. 3 तारखेच्या दुपारी हे रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं आणि 48 तासांनंतर 5 जणांची सुखरूप सुटका झाली. त्यानंतर या 5ही जणांना राजूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दिलेल्या माहितीनुसार जर बाळू रेंगडे या लोकांपर्यंत वेळेवर पोचले नसते तर या 6 जणांपैकी आणखी दोघांना आपला जीव गमवावा लागला असता. गाईड बाळू रेंगडे, फॉरेस्ट ऑफिसर गौरव मेमाने, राजूर वन विभागाचे कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि रेस्क्यू टीमच्या सदस्यांमुळे 48 तासांनंतर का होईना पण 5 जणांचा जीव वाचला.